सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साहेबांनी अतिशय सौजन्याने त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं निवेदन घेतलंय, उठून बोलले, इतक्या रागारागात ते लोक बोलले तरी पण तटकरे साहेबांनी खूप शांतता राखून ते निवेदन घेतलेलं आहे आणि शांततेच्या वातावरणात चालू होतं। नंतर काय झालं त्याच्या मला कल्पना नाही, परंतु जे काही झालं ते चुकीचं झालं ही गोष्ट मला पण मान्य आहे। आपण म्हणतात की मला टार्गेट केलं जातंय, नेमकं कोण टार्गेट करतंय, काय तुमचा अंदाज? ती चौकशी तर करावीच लागेल ना, म्हणून तर म्हटलं की सीडीआर चौकशी करावी लागेल आणि त्या संदर्भामध्ये जे जे राजकीय पुढारी कोणाशी बोलतात, कोणत्या संदर्भात बोलतात, कोण त्याला जबाबदार आहे ते शोधावंच लागेल मला कुठल्याही परिस्थितीमध्ये। नाही सांगता येणार मला, चौकशी जोपर्यंत करते तोपर्यंत। सभागृहामध्ये जो विषय होतो तो न्यायपालिकेत घेऊन जाता येत नाही, मग तुम्ही दावा कोणावर आणि कसा दाखल करणार? चौकशी करणार, पहिले सभापती चौकशी करणार, पहिले अध्यक्ष चौकशी करणार, खालच्या औषध लोकांना वरच्या औषधच्या मंत्र्यांविषयी असं बोलता येतं की तो कायदा काय तपासून घेणार, ते काय त्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकास नोटीस देणार की तुम्ही आपण तुमची माझी तुम्ही राज्यभर बदनामी केली, या संदर्भात तुम्ही तुमच्यावर केस का दाखल करण्यात येऊ नये। माझी इथून गेल्यानंतर या आठवड्यात नाही, या आठवड्यात मी दादाने मला कार्यक्रम दिले धुळे जळगाव नंदुरबारला, तर पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा मुंबईला जाईल त्यावेळेस मी माझ्या वकिलाला बोलून या सगळ्यांना नोटीस काढणार। तुम्ही खुलासा करायच्या, तुमच्याकडे पुरावे का? पुरावे नाही आहे ना, मग तुम्ही आज कसं काय मीडियाला डायरेक्ट देतात, अशी कशी काय बदनामी करता तुम्ही एखाद्या मंत्र्याची? हे तुम्ही जे सीडीआर चेक करायचं म्हणतायत, स्वपक्षातले किंवा मित्र पक्षातले पण काही लोक असू शकतील असू शकतील ना, जे असतील ते बाहेर येतील, चौकशीतून जे असेल ते सत्य बाहेर येईल। म्हणजे सभागृहात त्या दिवशी जे होते त्या प्रत्येकाचं सीडीआर चेक करावं अशी आपली मागणी आहे। नाही, त्यांचा सीडीआर नाही, याच्यामध्ये कोण कोण नेते कोणाकोणाशी बोलतात आणि काय या ठिकाणी ते ब्रीफ करतात त्या संदर्भातली माहिती घेण्यात येईल। काही मीडियाचे पण लोक असू शकतात त्याच्यामध्ये, मी तुम्हाला एकच सांगतो की एकदा मी शिवसेनेमध्ये आमदार असताना सकाळ पेपरला मुंबईला एक बातमी छापून आली की माणिकराव कोकाटे अशा प्रकारचे भ्रष्टाचारामध्ये अडकले होते। मी स्वतः आर पाटील त्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री होते, मी त्यांना स्वतः पत्र दिलं की अशा प्रकारचा आरोप माझ्यावर या ठिकाणी वृत्तपत्राने केलेला आहे, याची सविस्तर चौकशी व्हावी। रिसर अँटी करप्शनने माझी चौकशी केली आणि मला निर्दोष सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे, कुठेही तुम्हाला काही सापडणार नाही। त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीचं काही या ठिकाणी माझा स्वार्थ काही नाही याच्यामध्ये, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या असं वाटतंय आणि म्हणून मी तुम्हाला त्याच्यानंतर विरोधकांकडून सातत्यानं आपल्या राजीनाम्याची मागणी होतीये, आपलं या संपूर्ण प्रकरणावर काय स्पष्टीकरण? मला कल्पना आहे की तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारणार आहात, म्हणून या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचं आहे की मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, हा विषय एवढा लांबला काही मलाही कळलं नाही। मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे। खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे, ऑनलाईन रमी काय प्रकारे माहिती द्याय का आपल्याला? ऑनलाईन रमी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो, त्याला जॉईन करावा लागतो। वाटलं तुमचं अकाउंट जे आहे बँकेचं, ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमी खेळता येत नाही। आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट, कुठलाही मोबाईल नंबर, माझा मोबाईल नंबर 9763711177 नंबर आहे, माझी अकाउंट बँकेचं अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली त्या दिवसापासून आज ताब्यात 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही, मला रमी खेळताच येत नाही। त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे। कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। पण मग नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, काय स्पष्टीकरण तुमचं? कारण तुम्ही त्याच्यात विधान केलं होतं, त्यावरनं देखील टीका झाली होती, नेमकं तुम्हाला त्यावेळेला काय म्हणायचं होतं, काय त्याचा अर्थ? प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही, पण त्याचा नेहमी आमचा उलटा केलेला आहे। त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले, माझ्याच काळात सापडले। मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या
माझ्या आतापर्यंतच्या कमीत कमी 52 जी आर निघाले, इतक्या घोषणा केल्या मी नवीन, इतके कामं कृषी कार्यामध्ये केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो मी, शेतावर जाऊन आलो, बांधावर जाऊन आलो, अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो. ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस केलं, आश्वासन दिले. आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही. मी विद्यापीठाला जाऊन भेट दिल्या, संशोधन केंद्राला जाऊन भेटी दिल्या, शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जी आर काढले. फर्स्ट कम फर्स्ट सर्वचा जी आर माझाच आहे. प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझीच मागणी आहे. म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मी तर आपल्याला एवढंच सांगतो की 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 3रा क्रमांक कृषी विभागाचा आलाय. उगीच येतो, आपोआप येतो की कधी नंबर. मुखर्जी साहेब, ज्यांच्याबद्दल तुम्ही असं म्हणता ना की मी सांगितलं की मी ज्या दिवशी हाऊसमध्ये माझं काम होतं, 6 वाजता हाऊसचा टाईम होता, माझं लक्षवेधी होती आणि मला माझ्या OSD कडनं किंवा कोणाकडनं तरी माहिती मागवायची असेल तर SMS करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी तिथे त्यांना मध्ये येता येत नाही. त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता. मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला. तो गेम वापक होतो, सारखे 5 एक सेकंदाला ते गेम येत असतात. तो गेम मला तो स्काईप करता आला नाही, कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून. स्काईप कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं. पण नंतर तो स्काईप केलेला आहे, पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही. त्यामुळे तशा प्रकारचं त्याचे गेम येतात वारंवार सारखे. तो काही एकच गेम येत नाही. आतापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर 5G मध्ये आपण चाललोय. त्यामुळे मोबाईलमध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात, पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात. पण स्काईप वरती 30 सेकंद होत नाही आणि हा 18 सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करण्यासाठी प्रयत्न करतो तेवढ्या वेळातला हा 10-15 सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले. कारण नाही वाचून त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता आणि ते खेळाचा पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी. पूर्ण ज्या ठिकाणी जर दाखवलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाहीये. त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांना लेखी पत्र देणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी. जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं. त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन. पण साहेब हे त्यांचं असं सांगणं आहे की आमच्याकडे याचा मोठा व्हिडिओ आहे, तो पण आम्ही समोर आणू. जरूर आणलं ना, काही हरकत नाही. आमची तयारी आहे. मी कोर्टात केस निर्माण होतं ना, कोर्टात दाखवावंच लागेल ते. मी त्याची चौकशी लावणार आहे सविस्तर. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे. मी ऑनलाईन रमी खेळत होतो का आणि ऑनलाईन रमीचे माझे सगळे रेकॉर्ड, माझे मोबाईल नंबर, माझा CDR, माझे अकाउंट्स हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का हे सगळे चौकशीतून बाहेर येईल. आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन करतील. साहेब, आणि त्या मुख्यमंत्री संदर्भात जर मी दोषी सापडलो तर मी त्या क्षणाला एका सेकंदामध्ये राज्यपालाकडे जाऊन माझा संजय आज असं म्हणताय की मुखर्जी हे ओसाडगावचे पाटील आहेत, त्यांनी कर केलाय. ते कोण काय बोलतं, विरोधक काय बोलतात याची मला घेत नाही. पण जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात, रमीच्या संदर्भामध्ये त्या सर्व विरोधांना आपण सर्च दावा मी त्यांच्यावर दाखल केला शहरानं. साहेब, मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नाही, कोणतरी हा व्हिडिओ काढला असावा अशी शक्यता व्यक्त केली. प्रश्न असा आहे की तो व्हिडिओ कुणी काढला त्याची मला त्याच्या खोडात मला जाण्याची काही आवश्यकता नाही. तो खोड सभापती महोदय त्या ठिकाणी चौकशी करतीलच, तो काही विषय नाही. परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं. काहीही असं वेडवाकडे केलेलं नाही. मी आतापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात इतके निर्णय घेतले, त्या संदर्भामध्ये कुणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही आणि फक्त ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेल्या. त्यामुळे या संदर्भामध्ये जे दोषी असतील त्या सर्वांचे CDR चेक करायचे. त्या सर्वांनी याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे, कुणी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, त्या सगळी चौकशी एकदा होऊन जाऊ द्या. वारंवार कृषी मंत्री म्हणून जे काही मीडियाच्या समोर आणलं जातं त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी करावी असं मी माझं स्वतःचं पत्र राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि अध्यक्ष या चौघांना देणार. विरोधकांनी सातत्याने असं म्हणतंय की तुमचे
हलवतायत असं दिसतंय. तसं जरी दिसलं तरी प्रश्न असा आहे की मोबाईलला आजकाल अँड्रॉइड मोबाईल आलेले आहेत, मोबाईलच्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत आणि 5G आपल्याकडे रेंज आहे. 5G म्हणजे कुठे टच झाला काही तुम्ही डाउनलोड करायला का दुसरीकडे टच झालं भलतंच काहीतरी येऊन जातं टीव्हीवर, भलतंच काहीतरी मोबाईलला येऊन जातं. त्यामुळे आता ते स्काईप करायला स्किप करायला वेळ जातो तेवढा, तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहिती नसल्यामुळे स्किप करेपर्यंत मला 10-15 सेकंदाचा वेळ गेला असेल. एवढंच फक्त बाकी त्यात काय मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नाही, परंतु अजितदादांशी बोलणं आलंय का? मात्र तुम्ही मला मुख्यमंत्री असेल का अजितदादांना फोन आले का? कारण अशी काही चर्चा आहे, तुम्हाला फोन झाले का? अजितदादांनी प्रश्न फोन असा आहे, केला. राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे, मी चोर केलेले आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे, माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे, काय झालं काय असं? एक फक्त फोटो त्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, ज्यावर दुसऱ्याची दावा पण दाखल करणार आहे. आणि त्यांनी जी माझी बदनामी केली आहे महाराष्ट्रामध्ये, एक तर मीडियावाल्यांनी काही टाकलं की त्या खाली लगेच प्रतिक्रिया यायला लागतात. आता माझा पाय तिरपा पडला, लगेच मीडियावर कृषी मंत्री यांचा पाय तिरपा पडला. अरे पाय तिरपा पडला कशामुळे पडला? तर खड्डा वाचवायला गेला की काय? बरं खड्डा वाचवायला गेले सांगितलं तुम्ही लगेच दांडू घेऊन बाहेर. खड्डा कोणता आहे? हा महानगरपालिका तुम्ही आधीच दिले का? हा रस्ता MSRTCचा आहे का? अभियानशीचा आहे का? हा MMRDAचा आहे का? म्हणजे अशा प्रकारे उपप्रश्न अनेक निर्माण होतात. आणि एवढं करून मग खाली प्रतिक्रिया देणारे काय लिहितात? प्रतिक्रिया म्हणतो हा दारूच पिलेला असेल, दुसरा म्हणतो नाही सकाळची वेळ दिसते, हा सकाळी दारू गांजा पिलेला असेल, तिसरा म्हणतो नाही ह्या त्या बाजूला बाई दिसते फोटोमध्ये, त्या बाईकडे बघत असेल म्हणून पाय तिरपा पडला असेल. म्हणजे अंदाज लावत राहतात. छोटा प्रश्न आहे, पाय तिरपा पडला तर त्याच्यामध्ये का पाय तिरपा पडला? खड्ड्यामुळे आमचा पाय तिरपा पडला, खड्डा भरण्याच्या आधी देण्यात आले, दोनच विषय आहेत. मुख्यमंत्री असं म्हणताय की जे काही घडलंय सभागृहामध्ये रमी खेळणं किंवा तर हे घोषणावर नाही असं मुख्यमंत्री म्हणतात. बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही, मुख्यमंत्र्यांच्या माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाहीये. त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे. मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय, परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही. मी 25 वर्षापासून विधानसभेमध्ये आहे. विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात. विधानसभेमध्ये काय करावं, विधानसभेमध्ये काय करू नये, विधान परिषदेमध्ये काय करावं काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे 25 वर्षापासून मी ते नियम पाळतो. आता सुद्धा मी नियम पाळलेले आहेत. फक्त त्या ज्या जेवढ्या 10-12 सेकंदासाठी जो स्किप होऊ शकला नाही तेवढा एकापुरता एक विषय आहे आणि तो विषय अनावश्यक या ठिकाणी मीडियाच्या किंवा दुसऱ्या लोकांनी या ठिकाणी लावून त्या- त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय तुम्ही एकाच ठिकाणी टॅप करताय कंटिन्यू. शासनाने आदेश दिला तर बंद करू, आपला काय प्रश्न? तुम्ही कारण की तुमच्याच बाबत असं घडलं नाही मी का बंद करण्याची मागणी करा? असं काय मोबाईल बाकीचे आमदार लागेल तेवढे त्यांना PDF येतात, माहिती येते, खालून उभं राहिल्यानंतर आपल्याला डिपार्टमेंटला माहिती येते, ती माहिती कुठं करायला लागते. प्रत्येक वेळेस आपल्याला समोरचा तो लॅपटॉप जो चालूच असतो असं नाही, बंद असतो, अनेक कारणं असतात त्याला. मोबाईल बाबतीत बंदच होता पूर्वीचा, पण आता तो अलाउड केला आहे अध्यक्ष महोदयाने. ज्यांना वाटलं ते बंद करू शकतात, काय इश्यू नाही. संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो आपण सर्वजण एकमेकांना पाहू. पंचनामा करायचा का किंवा त्याच्या आधी काही शेतकऱ्यांच्या संदर्भात तुमचं जे वक्तव्य होतं हे अंडरलाईन करून सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री का करतात माझ्या? अहो मला सांगा, ढेकळं म्हणजे काय ते सांगा. जर तुम्हाला ढेकळाचा अर्थच कळत नाही तर त्यावरती उगीच मीडियामध्ये बदनामी काय करतात? ढेकळं म्हणजे एकदा पीक त्यामध्ये पीक काढणी प्रयोग संपला की त्यानंतर शेतीला नांगरट करावं लागते आणि नांगरट केल्यानंतर त्या नांगरटीमध्ये जर शेती पाणी बागायची असेल तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे मोठे ढेपले या ठिकाणी बाहेर येतात, काही ठिकाणी माती बाहेर येते, काही ठिकाणी मुरूम येतो. डिपेंड्स आपण म्हणजे जशी शेती असेल तसं. आता ज्या शेतीमध्ये काहीच शक्य नाही, जी शेतीचा पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेलं आहे, त्या शेतीमध्ये पिकच उभे नाही, त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्हीच सांगा मला. म्हणजे काय चुकीचं होतं, काय चुकीचं आहे? ज्या शेतामध्ये पिकच नाही, मी काय म्हटलंय की शेतीचे पंचनामे होत नाही, पंचनामे पिकाच्या नुकसानीचे होतात. त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सन्माननीय कलेक्टर आणि सन्माननीय कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे पंचनामे आले की तो प्रस्ताव शासनाला येईल, त्या दृष्टिकोनातून त्यांना भरपाई देण्यात येईल. एवढंच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांनी पीक काढून शेतातून आपल्या घरी आणलेलं आहे
परंतु त्याच्याकडे साठवण्याची क्षमता नाही किंवा जो ठेवू शकत नाही, परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे, तर त्याची सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल अशा प्रकारची मी घोषणा त्या ठिकाणी केली होती. त्यामुळे जिथं माती आहे त्या जमिनीत काहीच नाहीये, त्या जमिनीत पंचनामे कसे करायचे मला हे तर तुम्ही एकदा समजून सांगा. किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कृषी खात्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याने, शेतकऱ्याने किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून सांगावं की ढगाचे पंचनामे कसे करता येईल. ते जर मला समजून सांगितलं तर मी सांगत ढगाचे पंचनामे करायला होतो. साहेब पण तुमच्या बोलणं झालंय का? नाही बोललो. आज वाढदिवसाच्या त्यांचा फोन वगैरे काही आला नाही आणि आलेला? फोन बंद आहे त्यांचा, फोन स्विच ऑफ. पण आपल्याला म्हणजे एवढं वादंग उठलेलं असताना आपल्याला असं वाटलं नाही का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालावं, आपली बाजू त्यांच्यापर्यंत मांडावी? मुळात वादक उठवलं कुणी? वादक उठण्यासारखं झालं काय? आपण तिथे हे खेळताना व्हिडिओ व्हायरल होतो ना अनावश्यक साहेब. गंभीरता निर्माण करताय. मला तेच सांगायचे ना, मला सगळ्या ज्या लोक दोषी आहेत याचे सगळ्यांचे सीडीआर चेक करायचे. याच्या पाठीमध्ये नेमकं कोण आहे, याच्या पाठीमध्ये याला कोणाचे फोन जातात, हे कोणामुळे मला टार्गेट करताय आणि 5-10 सेकंदाची फक्त जाहिरात दाखवतात. मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही, मी असं म्हटलो की लग्न कार्य सुमारे याच्यावरती खर्च जास्त कोणीच करू नये. म्हणजे शेतकरीच नाही, शेतकऱ्यांनी तर करूच नये, परंतु इतर सुद्धा व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, नोकरदार आहेत. लग्न ही काय स्पर्धा नाही, लग्न हा एक संस्कार आहे. हो. त्यामुळे संस्कार संस्काराच्या पद्धतीने करावं आणि तो मला अधिकार आहे. कारण मी लग्न माझं स्वतःच्या मंदिरामध्ये केलेलं आहे. हो. मी माझ्या लग्नावर खर्च केलेला नाही. माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी 250 लोकांमध्ये केलेलं आहे. त्यामुळे मला नैतिक अधिकार आहे बोलण्याचा. कुणी बोलावं, ज्याला नैतिक अधिकार आहे तोच बोलू शकतो ना. मी काय राजकीय पुढाऱ्यांसारखे लग्न केलेलं नाहीये. मी साध्या मंदिरात जाऊन लग्न केलं. पण आपण कायमच कुठल्या ना कुठल्या वादात अडकता, यामुळे तुमचा पक्ष देखील अडचणीत येतो असं वाटत नाही का? नाही, अजिबात नाही. माझा पक्ष अतिशय उत्कृष्ट काम करतोय. नाही, तुमच्या पण अडचणीत येतो असं नाही वाटत का? नाही, अडचण येईल. मी जर तुम्ही मीडिया जर चुकीचा पद्धती दाखवत असाल तर मग पक्षाला अडचण येईल, लोकांना गैरसमज निर्माण नाही, होतो. पण तुम्ही मीडियाला तसं दोषी एक मिनिट. मीडियातून बातम्या जाऊ राहिल्या सगळ्या. पण हा काही व्हिडिओ मीडियाने काढला होता, तुमच्या सभागृहातल्या कुठल्या तरी सदस्यांनी तो व्हिडिओ काढला, रोहित पवारांनी तो पण ट्विट आपण- केला, नंतर नेत्यांनी ट्विट पण केला. माझं असं म्हणणं आहे की मीडियाने खात्री करणं आवश्यक होतं का नाही, हा तुमचा काय फोटो आहे, कशामुळे आलाय, अरे मी का काय आहे, मला विचारलं असतं तर कदाचित आपण प्रतिक्रिया दिली ना साहेब त्याच्यावर. तर ते काल दिली ना मी प्रतिक्रिया की रमी नाहीये ती, आणि त्याबरोबर ती गेम कुठे स्काईप करता असताना तो दिसलेला आहे. एवढंच बोललो मी काल, सांगितलं मी त्याला. पण त्याला थांबायला पाहिजे होतं नाही प्रकरण. ते थांबवले, पुन्हा 3-4 दिवसापासून मीडिया सुरूच आहे. तुमच्याच पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेब यांनी नाराज